जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा टीईटी 2025 जे की येत्या 23 नोव्हेंबर 2025 ला होणार आहे, त्या परीक्षेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे। आता फॉर्म भरत असताना एक मेजर प्रश्न आपल्या उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे। जर आपण मीडियम हिंदी घेतलं किंवा इंग्लिश भाषेच्या ऐवजी मला हिंदी भाषा जर निवडायची असेल तर मला नेमकी काय प्रक्रिया करावी लागेल? हिंदी मीडियम घेतलं तर ते चालेल का? हिंदी मीडियम जर घेतलं मी तर दुसरी भाषा मला मराठी घेता येईल का? आणि पुढचा जो काही पूर्ण पेपर असेल तो कोणत्या भाषेमध्ये येणार आहे? असा जो काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे, त्या प्रश्नाचं ऑथेंटिक उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। परंतु मित्रांनो, पुढे जाण्याच्या पूर्वी आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता उपलब्ध आहे मिशन टीईटी ऑनलाइन बॅच। या बॅच मध्ये तुमच्याकरिता टीईटीचा पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोन्ही करिता जेवढे विषय या ठिकाणी आवश्यक आहेत इन्क्लुडिंग हिंदी विषय, हिंदी विषयाचं या ठिकाणी मेन्शन नाहीये, परंतु आपल्या या ठिकाणी प्ले स्टोअर वरून घेऊन डाउनलोड करण्यात आलेल्या ऍप वरती हिंदी विषय देखील तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाणार आहे याच बॅच मध्ये। मग ते सगळ्या विषयांचे लेक्चर्स असेल, पीडीएफ नोट्स असेल, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, डाउनलोड करून पाहण्याची सुविधा असेल, टेस्ट सिरीज असेल आणि त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधली जी सर्वोत्कृष्ट अशा प्रकारची टीम आहे सध्याच्या घडीला, यानी की मागच्या टेट परीक्षेमध्ये आपला डंका वाजवलेला आहे, त्या टीमच्या सोबत तुम्हाला या ठिकाणी शिकण्याची संधी मिळणार आहे, त्यांचं मार्गदर्शन मिळणार आहे। आणि हे कुठे मिळेल तुम्हाला? या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जाणार आहे आपल्या मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मवर। तुम्हाला काय करायचं आहे? आपल्याला एकच छोटंसं काम करायचं आहे, प्ले स्टोअरला जायचं, मास्टर टीचर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि आपल्याला ही जी बॅच सुरू होते आहे येत्या 22 सप्टेंबर पासून, 2 दिवस आपण एक्सटेंड केलेले आहे, 22 सप्टेंबर पासून बॅच सुरू होते आहे, या बॅचला जॉईन करायचं आहे। आणि यावेळेस आपण एवढी जास्त मेहनत करून घेणार आहोत की पहिल्याच प्रयत्नामध्ये आपल्याला टीईटीचा पेपर क्रॅक होणार म्हणजे होणार, ही आमची तुम्हा सर्वांना जी आहे शाश्वती आहे, हमी आहे। मग ते उर्दू मीडियमचे उमेदवार असेल, इंग्लिश मीडियमचे उमेदवार असेल, मराठी माध्यमाचे उमेदवार असेल, सर्वांकरिता बॅचेस अवेलेबल आहे। उर्दू मीडियम आणि मराठी मीडियम यांची बॅच कॉमन आहे, कोणती एक बॅच घेऊन टाका, त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे सगळेचे सगळे विषय, मग ते उर्दू मीडियमचे, मराठी मीडियमचे फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाणार आहे। चला, आता फार जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाहीये। टीईटी सीटीटीची या ठिकाणी आपण कॉम्बो बॅच लॉन्च केलेली आहे। टीईटीची परीक्षेच्या नंतर 1 महिन्यानं सीटीटीची परीक्षा होणार आहे, ती बॅच तुम्ही या ठिकाणी परचेस करून घेऊ शकता। आणि विशेष म्हणजे अगदी ऑथेंटिक जेवढं कंटेंट तुम्हाला हवं आहे तेवढंच कंटेंट या ठिकाणी दिल्या जाणार आहे। चला, आता बरीचशी बडबड झालेली आहे, आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे। पहिला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की सर, आम्हाला हिंदी माध्यम घेता येतं का? इथे तुम्हाला दिसत असेल हिंदी मीडियम आहे, तर हे आपल्याला कोणाला घेता येतं? बघा, इथे माध्यमाच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारला जातो ना, बघा जनरली आपले जे उमेदवार असतात ते माध्यम निवडत असतात या ठिकाणी मराठी, आणि मराठी माध्यम निवडल्याच्या नंतर त्यांची जी फर्स्ट लँग्वेज आहे, फर्स्ट लँग्वेज ती मराठी बाय डिफॉल्ट येते, आणि बाय डिफॉल्ट मराठी आल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे सेकंड लँग्वेज या ठिकाणी जे आहे इंग्लिश त्यांना मिळून जाते, इंग्लिश यांना ऑप्शनच राहत नाही। मग अशा परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशची थोड्याफार प्रमाणावरती भीती वाटते त्या उमेदवारांचा प्रश्न आहे, मग आम्ही काय करावं? त्यांच्याकरिता सर्वोत्तम उपाय हा आहे की त्यांनी त्यांचं मीडियम या ठिकाणी हिंदी निवडायचं। मीडियम जर का हिंदी त्यांनी या ठिकाणी निवडलं तर त्यांना काय होतं बघा, सेकंड जी लँग्वेज असते, सेकंड लँग्वेज, त्यामध्ये 2 ऑप्शन्स येतात, एक ऑप्शन येतो मराठी आणि दुसरं ऑप्शन येतो या ठिकाणी इंग्लिश। मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय करून टाकायचं, जी मराठी आहे ती सेकंड लँग्वेज निवडायची। क्लिअर झालं की एक पहिली लँग्वेज हिंदी, दुसरी मराठी, हा असा प्रकार झालाय। आता तुम्हा लोकांचा हा प्रश्न असतो की सर ठीक आहे, मी माध्यम हिंदी निवडलंय, सेकंड लँग्वेज मराठी या ठिकाणी निवडलेली आहे, मग आता राहिलेला जो पुढचा प्रश्न आहे 3 विषयांचा, त्याचं माध्यम काय असणार आहे? तर त्याचं माध्यम जे आहे काय असणार आहे बघा, बघा या ठिकाणी हा एक पेपर आहे, मी स्वतः दिला होता लास्ट टाइमचा सेकंड पेपर, त्याचं माध्यम हिंदी निवडलं होतं एक्सपेरिमेंटसाठी की बाबा आपल्याला पाहता यावं की नेमकं काय राहतं बाबा, काय चेंजेस असतात मराठी माध्यमामध्ये, उर्दू माध्यमामध्ये, हिंदी माध्यमामध्ये, कारण तिन्ही माध्यमामधून आता मी टीईटी पास झालोय। ठीक आहे, सुरुवातीला उर्दू मधून पास झाले, नंतर मराठीतून पास झाले, आता हिंदी मधून आपण पास झालेलो आहोत 2024 ला, प्रश्नच संपलेला आहे। आता बघा हे पेपर आहे, ठीक आहे, या पेपरमध्ये 4 विषय आहेत, पेपर सेकंड असल्या कारणाने, सोशल स्टडी असल्या कारणाने, हे बघा हिंदी कंपल्सरी आलं,
दुसरी भाषा आपण या ठिकाणी मराठी निवडली 30 प्रश्नांसाठी. बालमानसशास्त्र 30 आणि सामाजिक शास्त्र जे आहे 60 मार्कांना, असे 150 मार्क झाले. आता यामध्ये आपण प्रश्न बघूया ऍक्च्युअल मध्ये. हे बघा, हा पहिला प्रश्न आहे. पहिला प्रश्न जे आहे, पहिले 30 प्रश्न हिंदीचे असणार आहे, हिंदी भाषेचे असणार आहे. आणि हिंदी भाषेचे असल्या कारणानं साहजिक आहे हे प्रश्न हिंदी मधून असतील. आता 30 नंबरच्या पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आता बघा इथे कसा खेळ असतो. हे झाले 20 प्रश्न, त्यानंतर झाले आपले 27 आणि त्याच्या पुढे जे आहे हे बघा 30 प्रश्न झाले. आता हा 31 नंबरला ऑप्शनल दिलाय बघा, इंग्लिश किंवा मराठी. आता इथे आपल्याला इंग्लिश घेतला असेल तर इंग्लिश सोडवा, मराठी घेतला असेल तर मराठी सोडवा. मराठी जर असेल, हे बघा हा जो नंबर आहे त्याच्यावर लक्ष द्या. इथे 31 नंबर आहे. 31 नंबर पासून ते जर आपण या ठिकाणी मित्रांनो पुढे गेलो 60 नंबर पर्यंत, तर ते इंग्लिशचे प्रश्न आहेत. हे बघा, हा 60 नंबरचा प्रश्न आहे, तो असेल इंग्लिशचा. ठीक आहे, हा 60 नंबरचा प्रश्न आहे. आता जर तुम्ही इंग्लिश विषय घेतलेला नसेल तर सेम जो आहे 31 नंबरचा प्रश्न तुम्हाला मराठीलाही दिसेल. इथे मराठीचा सुरू झालेला आहे. मराठीचा प्रश्न किती नंबरचा आहे? हा बघा 31 नंबरचा. म्हणजे खेळ लक्षात आलाय का तुमच्या? तुम्ही इंग्लिश घेतला असेल तर इंग्लिशचा प्रश्न तुम्हाला 31 नंबरला तर 31 नंबरला सोडवायचा आहे. बाकी तुम्ही समजा जर का या ठिकाणी एक मराठी घेतला असेल तर मराठीचे प्रश्न तुम्ही 31 पासून या ठिकाणी सोडवायचे. आता हा झाला प्रश्न तुमचा की बाबा 2 लँग्वेजेस तुमच्या संपल्या. आता 2 लँग्वेजेस संपल्या, परंतु पुढचं काय? तर बघा, आता आपण जाऊया 61 नंबरच्या प्रश्नाकडे. तो कोणत्या माध्यमातून आपल्याला विचारला जातोय? तर बघा, या ठिकाणी हा सायकोलॉजीचा प्रश्न आहे. आणि सायकोलॉजीचा प्रश्न हा स्पष्टपणाने आपल्याला मराठी माध्यमातून विचारण्यात आलेला आहे. ते बघा, समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केले आहे. पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? ते बघा, हे 4 ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळतो आहे की जरी तुम्ही माध्यम हिंदी निवडलं तर 2 ज्या काही लँग्वेजेस घेताल तुम्ही, हिंदी पहिली ऑटोमॅटिकली, दुसरी मराठी म्हणजे ती मराठीतून असणार आहे. राहते आहे पुढचे सगळेचे सगळे प्रश्न ते तुम्हाला मराठी माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे बिनधास्त पद्धतीने आपण या ठिकाणी जे आहे हिंदी मीडियम निवडू शकता. आता एक प्रश्न तुम्हा लोकांच्या आणखी मनामध्ये निर्माण झालेला असू शकतो. तो प्रश्न म्हणजे काय असेल? तो प्रश्न हा असू शकतो की सर ठीक आहे, माझं तर एज्युकेशन मराठीचं आहे, माझं हिंदी मीडियमचं नाहीये, माझं दुसरं मीडियम आहे. मग मला सांगा, बरं मी जर का इथे हिंदी मीडियम निवडलं तर ते चालेल का? तर याचं उत्तर आहे येस. कारण टीईटीचा जो काही शासन निर्णय आहे, बरेचसे शासन निर्णय आतापर्यंत निर्गमित झालेले आहे, त्यापैकी एकाही शासन निर्णयामध्ये मीडियमचा उल्लेख नाही. याचा अर्थ आपण कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतलेलं असेल, आपण ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल असाल, ज्या मीडियमला कम्फर्टेबल असाल, त्या मीडियमसाठी आपण एलिजिबल असतो, पात्र असतो आणि असं प्रमाणपत्र देखील व्हॅलिड असतं. त्याचं एक जिवंत उदाहरण जर का तुम्हाला सांगायचं झालं सर्वात महत्त्वाचं, तर आपण जेव्हा सीटीटी परीक्षा पास करतो, सीटीटी परीक्षा पास करतो तर साहजिक आहे सीटीटी परीक्षेचं जे काही मीडियम राहतं, मीडियम ते हिंदी राहतं, हिंदी. आणि सीटीटीचं जे काही प्रमाणपत्र आहे ते टीईटीला इक्विव्हॅलेंट मानल्या जातं आणि हिंदी मीडियमचं प्रमाणपत्र इकडे चालतं. मग जर का इथलं हिंदी मीडियमचं प्रमाणपत्र आपल्याला चालत असेल तर मग महाराष्ट्राच्या MSc महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेतलेलं टीईटीचं प्रमाणपत्र का बरं नाही चालणार? सिंपल क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे आपण काळजी करू नका. सहजपणाने जे आहे आपल्याला जर का हिंदी आणि मराठी विषय घ्यायचे असेल तर अशा प्रकारचा फॉर्म्युला आपण यूज करू शकता. आपल्या आणखी जर का काही शंका असतील या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी माझ्या परीने त्याला उत्तर देण्यासाठी नक्की प्रयत्न करेन.